हॉकर देते का नाही? ओ हॉकर देते का नाही? देते का नाही? त्याला सोडायला लावा, इमानदारीने सोडायला लावा. मॅडम हॉकर देते का नाही? सोड लगेच. मॅडम हॉकर देते का नाही? मॅडम आई सोडलं त्याला. मॅडम वाचवा. सोड, तुला माझी शपथ आहे, सोड माझी शपथ. वहिनीसाठी काही मार बुक्की मार मार बुक्की मला नाही मला नाही त्याला बुक्की आली मला बसली फायनली दातच लागले तुम्हाला काय झालं ना मॅडम गेले ना भाऊ दात गेले आतमध्ये याला म्हणतात नकाशिवाय वडापाशिवाय खात नाही मॅडम दात आतमध्ये गेले बघा ना मॅडम लवकर दात आतमध्ये गेले कसा बाहेर काढून दाखव का इकडे बघा काय सच्चे अरे कुठं तू कसला वास तुझ शाळेत गेलत का नाही बाळा शिकवलं शाळेत भात बीत खाल्लं का नाही सच्चे अरे खाल्लं का नाही भात खाल्ला. ए सचिन, काय करतो? जा ना घरी, आज किती होमवर्क दिलाय तुला? करायचं असतं बाळा इथे चल बाई तू प्रेमाने राहतोय दिसतय ना. सचिन, जास्त वेळ व्हायला घालू नको, घरी जा. काय नाही त्याचा पाय वाकडं झालं तर सरळ गेलं मी तुम्ही सुधरूच नाही शकत ना? अहो असं पाय वाकडं झालं तर समाजसेवेचे काम करतोय हे पाय वाकडं झालं नाही आणत होते मला. मी आणणार का त्याला मग काय करत होता? तर मोठं नाही बोलत. खिचडी लोणचं घालून तुला चारेल कळालं का अरे एवढीच जीव पण सदाशिव नाही तू आली मॅडम आमच्याकडे बघ एक जीव सदाशिव हा हो मॅडम तुला गरज होती का त्याला काय बोलायची? मी त्याला घरी पाठवत होते ना अभ्यास करायला. चाललंय जावं ना कशाला नादी लागते आमच्या हा ये रे इथं हो लय मोठा मित्र होता आमचा का हा अरे अहो मॅडम कालच्यासाठी सॉरी बोलतो ना हे बघा उठा भाषा काढू करायला मित्र आहे मॅडम परम मित्र आलो राव मॅडम मी आता जेवण आलो मोठ्या भाषा काढायला विचार तो आमचा परम मित्र आहे ना हा मॅडम आम्ही तुला कधी हात लावतो बघा मॅडम हात लावतो म्हणून तू गप तुझा दिदी हो बस बस का तू बाजूला बुक्की मारली की तू गायब होशील ना हा तुझ्यासोबत वहिनी पण गायब होईल वहिनी तर गायब होणारच हा तुला सांगतो या वात्रडवाडी मध्ये आपला कोण नाद नाही करत गायब करण्याच्या बाबतीमध्ये मॅडम नाद करते दुनिया सारी दादा आपला सर्वात भारी कळलं का का सर्वात भारी हिने मग हेलिकॉप्टर आणलं वाटतं गॅरेज वरनं चोरून गॅरेज वर गेली तू टॉय नाही हेलिकॉप्टर माझं मॅडमला विचार वहिनीला विचार तरच मी म्हणलं आमच्या गॅरेज मधलं हेलिकॉप्टर कसं काय चोरीला गेलं आता काय झालं ना? तुला त्याला मारायचं होतं, मारलं ना? आज पण तू मारलं ना त्याला? नाही हातच नाही लावलं वहिनी त्याला मी हात लावलं काय पहिली गोष्ट बहिणी बोलू नको. मग काय बोलू काय ते चांगलं वाटत नाही हा अरे काय कसं बोलायचं होणाऱ्या वहिनीला अहो आताच पुढा साखर पुढं ते पुढ्याची साखर काहीतरी झाली ना आपली तू लाडत आलाय का? तू त्याच्याकडे नको बघू. मी काय म्हणतो मॅडम साखर पुढा टाकायचं घालून सुपारी बिपारी फोडून ठेवू लागणार नंतर बघता येईल ते मग आपण सुपारी फोडायचं पण आणलंय ते होऊन जाईल सगळं आपण सुपारी फोडायचं आणलंय माझ्या पप्पाने तर सुपारीच आणली आणि तुम्हाला माहिती का मी पानाचं एवढं आणलंय मी काय म्हणतो बनायचं का पान चला घरी सुरबाना पान बनू काय म्हणता सुनपान मला एक गोष्ट कळून चुकली, तुझे आप्पा वेगळे आणि त्याचे पप्पा वेगळे. पप्पा एक माझी आई झोडपून काढेल ना तुम्हाला मॅडम स्टॉप कॉपीचं नेम ऑफ लॉ मॅडम माझी म्हणू का ही फिरत गाडी माझी म्हणू का दोन गडींचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का दोन गडींचा या गाडींचा ड्रायव्हर बनू का माझी म्हणू का फिरत गाडी माझी म्हणू का दोन गाडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का माझी म्हणू का मॅडम थांबा मॅडम गेली तुझ्यामुळे आता ती तुझ्यामुळे गेली अरे तुझ्यामुळे गेली ती मग थांब मी आणून दाखवतो तिला 2 मिनिटात काजल तू मध्ये सोड काजल
मैं तेरे बिना जी नहीं सकता काजल. चल. सोड. पहिली गोष्ट मी काजल नाहीये. शपथ. काय सांग ओय, तू मारू नको ना. मॅडम, खरं सांगा तुम्ही ना गावात आल्यापासून तुम्ही काय म्हणतोय चाकू कर मॅडमच्या नड्याला चाकू लाव. चाकू नाही मला ना मला माझ्या भावच्या पोरांची फिकर आहे. कसं म्हणते ते जुन्या गावाने म्हणते ना आई बा आपलं इतकी शरीफ आहे हा, आपल्या खानदानाचं नाव मॅडम पुढे मला पोरगी झाली नाही सोड नका ठेवू बरं का. आलं बिघडून हे बिघडलेली पोरगी. तुम्ही त्रास देता म्हणून ती उलट बोलती. उलट बोल बाळा. डोळे वॉटर नको डोळेच काढून ठेवन भावाने. तुम्ही आम्हाला भेटू नका आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. मॅडम आमचा जीव आहे तुमच्यात. दिसतोय मनस्ताप देता आणि जीव आहे तुमचा माझ्यात. उडू नको मॅडम थांबा. हे बघा आता आमचं हेलिकॉप्टर दुबईवरनं लँड व्हायला लागलं का झालं सोपं आमचा भाऊ आला मॅडम एकदम ताटात. हा ए बाबा होका भाऊ सोडती जात मॅडम हो करा आमचा भाऊ रिटर्न. आणि तुम्हाला तर मी माझी एक स्कीम सांगतो मॅडम ऐका की आईला जी बायको बनते तिला स्कूटी फ्री. हा बंपर ऑफर. अहो तुम्ही नाही बायको बनवू शकत का स्कूटी लाच लावताय दे इथं. तिची खेळणी येते खेळणी मॅडम पुरत नाही. पुरतात मॅडम. अहो आम्ही लहान मुलं आमचा जीव बघा संस्कार बघा आमच्या मॅडम आमच्या आई आपण कसली भारी केलं तुम्ही आम्हाला असं बोलतात. हा तुम्हाला आम्हाला किती वाईट वाटत असेल. आमचे ना असं काळीच चुकतं कळलं का असं काळीच मॅडम. बंदूक लावली भावाला हा बोलताय का नाही. नाही तुझी बंदूक तुझ्यापाशी ठेव. घाबरत बी नाही का मॅडम. असल्या खोट्या बंदुकीला आम्ही नाही घाबरत. आणि खरी बंदूक जरी कोणी ठेवली ना जे सत्य असेल त्यालाच आम्ही होकार देणार. मंगला गाळून जाबन कळलं का. नाही आमच्या भावाला लवकर होकार द्या नाही तर तुमचं स्टुडंट डायरेक्ट डायरेक्ट रेस्ट इन प्लीज लवकर सांगा. सोड त्याला. अरे मॅडम होकार देताय का नाही. सोड मॅडम होकार देताय का नाही. ओ होकार देताय का नाही. देताय का नाही. त्याला सोडायला लावा. इमानदारीने सोडायला लावा. मॅडम होकार देताय का नाही. सोड लगेच. मॅडम होकार देताय का नाही. मॅडम सोड अरे सोडलं त्याला. मॅडम वाचवा. सोड तुला माझी शपथ आहे. सोड माझी शपथ. वहिनीसाठी काही पण पाहिलं काही पण मॅडम फक्त आमच्या किती निर्लज्ज आहे तू. आमच्या बा असं नाही तू काय चाललंय तू परत होशील मला. मॅडम तुमच्यासाठी एक मस्त गाणं सुटले मला सुचलंय मी बनवलंय. केस उडतात भरा भरा बोलती तू चरा चरा वाटाण्याचं तू बोलला शांताबाई टॅन 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 शांताबाई. कुठला पण कशाला पण मॅडम शांताबाई कोण नाद नाही करत. शांताबाई टॅन 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 शांताबाई. तिला पण जायचं तू ह्याला पकड रे मॅडम. मॅडम अरे आमच्या भावाला हा बोलताय का नाही. सोडा कॅमेरा सोडा सोडा तुम्ही सोडा. तुम्ही म्हणला नाही तर मॅडम आज या दोघांपैकी एक जण गायबच होणार आहे. कळलं का. तुम्हीच काय बोलले. पाहिले मॅडम कसली सचिनला वाजवली तरी तो काय म्हणत नाही. टाळी वाजवली आंधळी नाही. हे बाबा परत वाजव लागलं ना तुला. नाही एक बुकी घालीन दातच आज जाईल. हे झालं तुमचं जा आता. थांब रे ह्याच्यात आता एक बुकी घाल दातावर बुकी घाल लवकर. मी ना तुम्ही चौघ पण बावट आहे. आज तर हो थांब इकडे हो त्याचं दाताचं सवय मी तर अशी दात आम्हाला आत घालू. इकडे ये तू. फायनली दातच लागले तुम्हाला काय झालं ना. मॅडम गेले ना भाऊ दात गेले आतमध्ये याला म्हणतात हिशेब हिशोबात नाही वडापाव खात नाही. मॅडम दात आतमध्ये गेले बघा ना मॅडम लवकर दात आतमध्ये गेले. कसा बाहेर काढून दाखव का इकडे बघा. आले ना भाई वापस. कुठे होते तुम्ही. इथं आहे तुम्ही आमचा भाऊ आहे तिकडे दुबईला. मॅडम तुमची भेट होती का नाही कधी. आता कार्टून आहे काय तू सर्कस मध्ये जा ना काम करायला. आहे ना सर्कस मध्ये तू एक सर्कस विकत घेतलंय सांग. लोक सर्कस वाल्याच विकत घेतलाय कळलं काय. डोक्यापासून खालच्या पायाची नखापर्यंत विकत घेतलाय. तुमची मॅडम चप्पल आहे का चपलीपासून तुमची केस विकत घेऊ शकतो कळलं का. पण मॅडम आम्ही तेच करत नाही. यांची बिर्याणी मागायची प्रोटीन आमच्या मध्ये तुम्ही खाऊन बघा मॅडम. मारायचं
चल तुला बिर्याणी चालतो आज. अरे तिला सोडला शंकरचा काय तिला उचलून घेतोय तुझ्याशिवाय काय नाही ना मॅडम, तिला जर गायब केली तर तुम्ही हा बोलता ना. माइंड असलं स्पीडने चालतं ना डोकं. तुम्ही माझ्या डोक्यासमोर काय विचार मी नाही करू शकत. तुम्ही तिला मॅडम ती आमची कुलती एक होणाऱ्या भावाची पोरगी आहे. हा कळलं. ती भोसलेंची मुलगी आहे, हो की नाही? भोसलेंची नाही मॅडम, ती पाटीलची मुलगी आहे. मॅडम भोसले मला काय म्हणायचे, ती कुणाची पण मुलगी असून द्या, तुम्हाला लग्न करायचं का नाही तेवढं सांगा, कळलं का? म्हणजे तुम्हाला लग्न करणं आज मग पोरगी पाहिजे त्याची हर खून में देखेगा तुम्हारा नाम. तिथं मुलीमध्ये वाट बघते त्यांनी ते तुमच्या मागे थांबावं लागते. तुला कोण थांबायचं लावलं? मी सगळ्यांसोबत बोलत होते, मी तुमच्या दोघांसोबत अजिबात बोलत नव्हते. मॅडम पारू सोबत सेटिंग लावून द्या ना जरा. कोण पारू? ती बकऱ्या वळती ती. मॅडम तुम्ही काही नाही म्हणायला लागलं, ती बकरा तिथे नाही. पुढची बहीण सारू. कळलं का? अरे तुम्हाला काय डोकं बिका पाहिजे काय? माझ्या पण नादी लागायची. मैडम प्यार तो अंधा होता है, तुम क्या समझोगे? प्यार करके देखो मेरी जान. तुमच्या नजर आता व्हॅल्यूच नाहीये. प्यार झूठ है, म्हणून ऐसा आमच्या भावाने तुमच्या सोबत प्यार केलंय. नाहीतर माझ्या भावाला 17 दिवसात पडले होते. ही येते ना, माहिती का अजून तुझ्या भावाचं नाव निशाणच नाही, तुमच्या दोघांचंच चाललंय रडगाणं. हिला माझी म्हणू का? हिला मी माझी पण नाही म्हणणार का? तिला भावाची म्हणू का? भावाला तर माझी म्हणू का म्हणून. भावाला 17 दिवसात पडलेत, पण भावाचं आहे ना आंधळ प्रेम आहे, कळलं का? जा मग तिकडं. नाही मॅडम आंधळ नाही, त्याने अजून तुम्हाला पाहिलं नाही तरी तो म्हणतो नाही का मेरी रुक्मणी येई होंगी. हा कळलं का? आमचा भाऊ कृष्ण का नाही आहे? मॅडम तो इतका वारी कृष्ण का नाही आहे ना, त्याला आजपर्यंत कोणचीच पोरगी नाही बोलली. मॅडम आम्ही एवढ्या पुरीला पण विचारलेलं. अयो ए मी बघतीच. मारू नको ग, मोठ्या मुलांना मारायचं नसतं. मॅडम हिला जरी विचारलं ती तरी हा बोलून, पण तुम्ही तुम्ही तिला त्रास देऊ नका, ती तुम्हाला मारणार नाही. बस फायनली. तू जोडलं का ते हेलिकॉप्टर? काय चाललंय हेलिकॉप्टर? मॅडम माझ्या भावाने घेऊन गेलं ते मला लहानपणी. हा राव. अरे दे ना तिचं खेळ. मॅडम माझ्या भावाचं आहे ते. मॅडम त्याला घेतो तो तेच घेतो, कळलं का? हो मॅडम राहू दे, मला काय म्हणायचं, चाललं लग्न करायला. सोड. मॅडम माझ्या भावाचं हेलिकॉप्टर ते गेलो वाटतं उडून आता. मॅडम एकच काय द्या, तू- तुम्ही आमच्या वळीने खास, कळलं का? एकच गॅस तुम्ही आमच्या वहिनी खास. हा तोडलं का मॅडम? तुम्हाला काय गरज मॅडम नाही. तुम्हाला कळतच नाही. बसले बाबू बसले. हे तू स्कूटर अरे तू टोलला रडल ती. मी रडे ना, ती माझ्या बायकोला देण्यासाठी घेतली होती स्कूटीने. कळलं का मॅडम? ते हेलिकॉप्टर मध्ये मला माझ्या वहिनीला न्यायचं होतं आणि त्या सारूला न्यायचं ती होतं. तिची खेळली आहे, तुमचं काय? उभं लाइटिंग करावं लागेल, बसेल का ते इतके? मॅडम चला मॅडम तुम्हाला गिफ्ट मधून आम्ही हेलिकॉप्टर घेऊन टाकतो. हा मॅडम Stop. माझ्या मागे मागे यायचं नाही. पुढे चालतो तुमच्या. कळलं का? चला आणतो या. पागलच का? नाही पागल नाही मॅडम मी. कोल्हापूर या. मॅडम मी काय म्हणतोय, आमचा भाऊ आहे दुबईला, तुम्ही आहे पळू नका तुम्ही, आता लय मोठा चान्स आहे. तू हिला नाही हिला नेतो. मी दोघांना सोबत नेऊ शकतो, कळलं का? एवढं मॅडम मी काय म्हणतोय, तुम्ही त्याच्यासोबत नका जाऊ, त्याला नाही का तुम्ही आमच्या भावासोबत जा, हिला घेऊन जा मी त्याला घेऊन जा. हा तसं करू. गाठ करू आपण एका मेकाचा. चला. नाही तुम्ही तुम्ही जाऊन आमच्या तुम्ही मात्र गाडीतून गायब कराल. स्वतः काय तू कर बिले. चला मॅडम माझं लय मेहनतीने माझ्या भावाने माझ्या नाही का कष्ट करून गोट्या विकून घेतले होते. कळलं का? आमच्या भावाने म्हणतात तुम्हाला सांगतो, भावाने काय नाही केलं. त्या प्रोग्रामला त्या अजून हेलिकॉप्टर घेतले. ते तिचं खेळ तुम्ही काय तिचं इथं बघा माझं नाव पण दिसतंय का? काय तुझं नाव? ऋतिक. ए बापरे. हा, नाव पण आहे मॅडम. स्कूटी बघा थांबा, सारू दिसतंय का इथं पार? शपथ मॅडम आमच्या म्हणजे असं तुझी करायचं. सारू ते 100 रुपयाचं खेळ नाही त्याच्या मागे माझं नाव. रुपयाची दारू, 5 रुपयाची दारू पितात तुम्ही. क्वालिटीची किती मॅडम? एकदम क्लासिक भेट जाऊ आमच्याकडे. रंगीन देऊ का मी तुम्हाला? तुम्हाला सांगतो कॉल पिझ्झा टँगो. पायावर पाय दिला. तुला दिसत नाही का पावर पाहिजे ती माझ्या?
मूर्ख मुलगी लागलं ना मला काय तुमची हा? तुझे कान काय लय वाजतात का नका तुझे बावळ ठेवायचे चला आमच्यासोबत तू खा खरी. चल 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 इजा घरी हे आज पण सुटली लागत मॅडम हा आपण माहिती काय केलं पाहिजे माहितीये का हा एक काम करू काय करायचं ती त्याची पोरगी आहे ना ती छोटी हा, हा. तिला डायरेक्ट गायब करू काय बाई. आणि तिला गायब केली ना नंतर मग तिला म्हणू नाही का आमच्या भावाला हा बोलला तरच पोरगी भेटेल हो काय प्लॅन सॉलिड तेच तर पण मागच्या टायमिंगला तर पकडी व्हायची आपली काय नाही मग आता एक सोबत सगळ्यांना गायब करू तेच. म्हणजे आपल्या पण लागण्याचं सेटिंग अगं, तो सच्या सच्याला सच्या त्यांच्या सोबत नाही सच्या कुठे पळाला सच्या राहून दे सच्याला जाऊन दे घरी तिला जाऊन गेला गेला तर आपलंच बरं आहे हा एकीला भावासाठी गायब करू एकीला तुझ्यासाठी एकीला सच्याला हा. माझ्यासाठी गायब करू नाही सच्याला मी घेतो हा त्याला मारतोच घरी जाऊन नाही का तसं करू तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आमचा प्लॅन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टालाही फॉलो करा भेटूया पुढील भागात